नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे मराठी व्याकरणाच्या या आपल्या बॅचमध्ये. तर क्रिया विशेषण आज आपल्याला इथं शिकायचं आहे. क्रिया विशेषण म्हणजेच काय? क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा क्रिया विशेषण असतो. हे स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या प्रत्येक पोराला माहीत आहे. पण माझ्या मित्रांनो, क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, किती प्रमाणात घडली, याची माहिती देणाऱ्या गोष्टीला क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियाविशेषणे काही विकारी असतात, तर काही अविकारी असतात. विकारी म्हणजेच काय? ज्या क्रियाविशेषणामध्ये लिंग, वचन, विभक्तीने बदल होतो त्याला विकारी म्हणतो. अविकारी म्हणजेच काय? ज्याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीने ज्याला बदल होत नाही त्याला आपण अविकारी म्हणतो. नाही समजलं, काहीच काळजी करू नका. 16, 16, 16. उदाहरणं घेतो, मी सांगतो. सगळ्यात पहिले क्रियाविशेषण असते काय? आणि त्याच्यानंतर विकारीवर आणि अविकारीवर जातो. क्रियाविशेषण तुम्हाला फक्त तुम्ही आता एक लक्षात ठेवा. तुम्ही पेपरमध्ये गेल्यानंतर वाक्य पाहिल्यानंतर तुम्हाला कसं लक्षात येईल? सब प्रकारामध्ये त्याच्यासाठी आपल्याला शिकावं लागेल ही पूर्ण गोष्ट. पण तुम्हाला क्रियाविशेषण नुसतं क्रियाविशेषण ओळखायला सांगितलं, तुम्ही फक्त काही सेकंदात ओळखू शकता. ते म्हणजे कसं? मी एक्झाम्पलला फक्त एक प्रश्न लिहितो इथं. तुम्हाला मी 1 आणि 2 प्रश्नामध्ये जवळपास ह्या गोष्टी 70% क्लिअर करून देतो. ठीक आहे. क्रियाविशेषण असते काय? आता पहा, मी लिहिलं मुलगा मुलगा चांगला मुलगा चांगला गातो. मी काय लिहिलं? मुलगा चांगला गातो. मी पहिलं वाक्य लिहिलं, मुलगा चांगला गातो. हा मुलगा आहे. या वाक्यातलं काय आहे? नाम आहे. ते विशेष नाम आहे, भाववाचक नाव आहे. हे कुठाने करायला आता इथं नाही आलो. पण याच्या आधी ते नामचं प्रकरण घेतलं, त्याचे प्रकार पाहिले, त्याचे उपप्रकार पाहिले. त्यामध्ये पाहून घेता. मुलगा हे इथं काय सध्या तरी एक नाव आहे आणि गातो हे काय आहे? हे गातो हे काय आहे? क्रियापद आहे. गातो हे क्रियापद आहे. मुलगा या वाक्यामध्ये नाव आहे. गातो या वाक्यामध्ये क्रियापद आहे. एक शब्द उरलेला आहे चांगला. हे एक विशेषण आहे. हे काय? हे विशेषण आहे. आता आपली व्याख्या वाचा. आपली व्याख्या काय म्हणते? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या थांबा, थांबा, थांबा. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा म्हणजे या वाक्यात मुलगा हे नाम होतं. गातो हे क्रियापद आहे आणि इथं म्हटलेलं आहे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियापद कोणतं आहे वाक्यातलं? गातो आहे. आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. नाही समजलं? आणखी त्याला जाऊ द्या. नाही समजलं आता परत, परत. नामाबद्दल क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. हे झालं पुस्तकी स्वरूपाची डेफिनेशन. नाही समजली? जाऊ द्या तिकडे. आता मी सांगतो तो 4 लक्षात ठेवा. याच्यात क्रिया कशाची आहे? गाण्याची. याच्यात क्रिया कशाची आहे? गाण्याची. पण मुलगा गातो. मुलगा गातो यानंही वाक्याचा अर्थ पूर्ण होऊन राहिला. वाक्यात कर्ता आहे आणि क्रियापद आहे. वाक्याचा कर्ता मुलगा नाम म्हणजेच वाक्याचा कर्ता आहे. गातो हे क्रियापद आहे. वाक्याचा अर्थ 2 शब्दांनी पूर्ण होते. पण मुलगा गातो पण कसा गातो? कसा गातो? चांगला गातो, वाईट गातो, सुंदर गातो, सुरेल गातो. म्हणजे या शब्दाच्या आधी जो शब्द येऊन राहिला तो या गोष्टीला अनुसरून येऊन राहिला किंवा याच्याविषयी अधिक चांगली माहिती देणारा शब्द, अधिक, अधिक किंवा जास्तीची माहिती देणारा शब्द हा क्रियाविशेषण. पहिलं झालं उदाहरण. माझ्या मित्रांनो, परत मी काय करतो, क्रियाविशेषण अव्ययाचं दुसरं एखादं उदाहरण घेतो, म्हणजे तुम्हाला ते आणखी समजायला सोपं जाईल. मी म्हटलं, आता पोलीस भरतीचे माझे जास्तीत जास्त पोरं क्लास पाहणारे असतात, त्यांच्यासाठी सुद्धा मला नाराज करता येत नाही. मी म्हटलं, मुलगी आता सर्व मुली म्हणेल का बा मुलाचीच उदाहरणं घेतं का? एखाद्या वेळा आमचं नाव लिहित जा. हां. मुलगी मुलगी जलद मुलगी जलद धावते. आता मुलगी आहे. मुलगी या वाक्यातलं काय आहे? मी लिहितो. मुलगी या वाक्यातलं नाम आहे. हां, सर्वांना कळलं. झाला नाम. धावते काय आहे? धावते या वाक्यातलं क्रियापद आहे. धावते या वाक्यातलं क्रियापद आहे धावते. मग आता मला सांगा मुलगी धावते एवढं नाही क्लिअर झालं.
वाक्याचा अर्थ. पण कशी धावते? जोरात धावते, जलद धावते, हळू जे काही असेल म्हणजे त्याची जी क्रिया आहे, हे धावण्याची त्याच्याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द हा जलद आहे. म्हणून तर याला मी क्रियाविशेषण म्हणून राहिलो ना. तर याचा नावाचाच अर्थ काय दिला मी? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. म्हणजे या पहिल्या वाक्यातला क्रिया हे गातोची आहे. दुसऱ्या वाक्यातली क्रिया धावत्याची आहे. पण धावते पण कशी? जलद. मग हे जलद हे क्रियाविशेषण झालं ना. गातो पण कसा गातो? चांगला गातो ना. मग हे क्रियाविशेषण झालं ना. इतकं सोपं आहे क्रियाविशेषण. तुम्ही एम-पी-एस-सीला जा, पोलीस भरतीला जा, सरळ सेवेला जा. सब प्रकार तुम्हाला विचारले जातात. माझ्या मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण सेशन शिकवावा लागतो. कारण की हे प्रश्न सर्वांना येत असतात. पण बेसिक लेव्हलला सांगायचं झालं तर तुम्हाला जवळपास 70% प्रश्न याच्यामधून सुटतात. फक्त पेपरमध्ये आता याच्यापेक्षा विचारते काय? पेपरमध्ये विचारते जलद हे क्रियाविशेषण कोणत्या प्रकारातील आहे? त्यावेळेस आपले 12 वाजते. चांगला, गातो यातलं चांगलं हे विशेषण कोणत्या प्रकारातील आहे? त्यानंतर माझ्या मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आपल्याला पेपरमध्ये विचारले जातात आणि त्याच्यासाठीच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी या डिटेलनं शिकायच्या आहेत. मी विनंती करेल सर्वांना आपण या सेशनला व्यवस्थितरित्या पाहावं आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषणची काय डेफिनेशन आहे, हे जवळपास तुम्हाला इथं क्लिअर झालेलं असेल. तर मी आता याच्यावरचा एकही प्रश्न न वाया जावा याकरिता काय करतो, स्टेप बाय स्टेप शिकवतो. माझे मित्रांनो, आज आपल्याला क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो क्रियाविशेषण असते आणि त्या क्रियाविशेषणाला आता आपण सुरुवात करतो. माझ्या मित्रांनो, क्रियाविशेषण अव्यय आणि क्रियाविशेषण याच्यातला पहिले फरक समजून घेऊ आपण. क्रियाविशेषणामध्ये ज्याच्यामध्ये बदल होतो. क्रियाविशेषणामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होतो. तर क्रियाविशेषण अव्ययामध्ये बदल होत नाही कारण की याच्या नावात अर्थ आहे अव्यय. अव्यय म्हणजे ज्याच्यात लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होत नाही. मग क्रियाविशेषण आहेत ज्याच्यामध्ये बदल होतो. मग त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात सव्यय. ज्याच्यामध्ये बदल होतात त्याला म्हणतात सव्यय आणि ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला म्हणतात अव्यय. माझ्या मित्रांनो, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय याची स्लाइड जी आहेत मी तुम्हाला पाहता इथं क्रियाविशेषणं दिलेली आहेत आणि इथं क्रियाविशेषण अव्यय आहेत. हे काय आहेत? क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अव्यय क्रियाविशेषणाचे अव्यय क्रियाविशेषण कर्त्याचे लिंग वचन पुरुषानुसार बदलते. तर क्रिया एक मिनिट इथं काहीतरी गडबड झालेली असेल. तर मी काय करतो याला घेतो बाजूनं. मला एखादी स्लाईड असेल कोरी तर मी चांगल्या पद्धतीनं समजावतो याला. का कोरी स्लाईड पाहू द्या मला. बरं काही हरकत नाही. माझे मित्रांनो मी हे तुम्हाला समजणार नाही. खूप तुम्ही भारी होऊन जाल या गोष्टीला आणि तुम्ही माणसानं सोडून जासान ह्या आता पहा. घेतो इथं परत इथं जागा चांगली आहे. क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय काय रोल आहे ते मी इथं सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. क्रियाविशेषण इथं लिहितो मी क्रियाविशेषण 2 पार्ट तसेच करतो आणि मला सांगण्याचा प्रयत्न. हे झालं माझ्या मित्रांनो क्रियाविशेषण. आणि हे करतो मी क्रियाविशेषण समजेल तुम्हाला असं आशा करतो. याला करतो मी क्रियाविशेषण अव्यय. ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या आपल्याला समजून घ्या. क्रियाविशेषण असते काय आणि क्रियाविशेषण अव्यय काय असते हे खूप महत्त्वाचं आता इथं समजून घेऊ. आता क्रियाविशेषणामध्ये मी काही प्रश्न लिहितो. माझ्या मित्रांनो, मुलगा चांगला गातो. आता विशेषणामध्ये काय? मी इथं लिहितो शॉर्टकटमध्ये बदल होतो. मग कशामध्ये बदल होतो? आता आपण पहिल्या वर्गातले विद्यार्थी आहो काय? समजदार झालेलो आहे ना. बदल होतो म्हणजे कशामध्ये बदल होतो? लिंगवचन विभक्तीमुळे. याच्यामध्ये मी लिहितो बदल होत नाही. बदल होत नाही. ठीक आहे. आता पहा महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक पहिलं वाक्य लिहिलं मी इथं मुलगा चांगला गातो.
मुलगा चांगला गातो. 2 नंबरचं वाक्य पहा इथं. मिळेल मुलगी मुलगी चांगली मुलगी चांगली. तुम्ही काय करायला पाहिजे मग इथं मुलगी आहे तर गाते. बदल झाला का रे बुवा? गातोचं गाते झालं का? लिंगानुसार. कारण की इथं पुल्लिंग होतं, इथं मुलगी स्त्रीलिंगी आहे. लिंगानुसार बदल होऊन राहिलं. बरं. माझ्या मित्रांनो, मी 3 नंबरचं अधिक वाक्य लिहिलं इथं. मुलं मुलं चांगले गाते. ठीक आहे. मुलं चांगले गाते. मुलं चांगले गाते. ठीक आहे. मुलगा चांगला, मुलगी चांगली, मुलं चांगले. 4 नंबरचं वाक्य पहा इथं. मुली मुली चांगल्या मुली चांगल्या गातात. मुली चांगल्या गातात. आता याची डेफिनेशन काय होती माझ्या मित्रांनो, की क्रियाविशेषणे विकारी असतात. म्हणजे याच्यात बदल होतो. तर क्रियाविशेषण अव्यय हे कसे असतात? अविकारी असतात. त्याच्यात बदल काय होत नाही. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना जेव्हा विकार होतो, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला, आता क्रियापद कोणता? हे आहे क्रियापद, हे आहे क्रियापद, हे आहे क्रियापद. याच्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ज्यावेळेस लिंग वचन विभक्तीचे विकार होतात, त्याला आपण विकारी असे म्हणतो. म्हणजे आता मला सांग, मुलगा ज्यावेळेस होता त्यावेळेस चांगला होता, मुलगी ज्यावेळेस होती त्यावेळेस चांगली, मुलं ज्यावेळेस चांगली आणि मुली ज्यावेळेस होत्या त्या त्यावेळेस चांगल्या. म्हणजेच आपल्याला इथं म्हणता येईल अव्ययामध्ये क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषणाला ज्यावेळेस विकार होतात म्हणजे ज्यात बदल होतो त्याला आपण क्रियाविशेषणे असे म्हणतो. तर अव्ययामध्ये मात्र माझ्या मित्रांनो बदल होत नाही. आता इथं पहा, चांगला, चांगली, चांगले, चांगल्या याच्यामध्ये बदल झालेला आहे. ओके. का का बदल झाला याच्यामध्ये? मला आवडला म्हणून. मुलगा ज्यावेळेस पुरुष होता त्यावेळेस चांगला, मुलगी ज्यावेळेस स्त्री होती त्यावेळेस चांगली. ते मुलं चांगले आणि त्या मुली चांगल्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या गोष्टी पाहू शकतो. तर क्रियाविशेषण अव्ययामध्ये मग आता आपल्याला फरक समजणार नाही एकदम. तर क्रियाविशेषण अव्यय सुद्धा तितक्याच महत्त्वानं आपण समजून घेणार आहोत. क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. आता पहा, क्रियाविशेषण अव्ययावर आपण आलेलो आहे. नंबर 1 क्रियाविशेषण अव्यय. मुलगी मुलगी जलद धावते. अजून मी शिकवलं नाही बरं. क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय याच्यामध्ये काय आहे? जलद. नंबर 2 माझ्या मित्रांनो, मुलगा जलद धावतो. मुलगा मुलगा जलद धावतो. मुलगा जलद धावतो. नंबर 3 माझ्या मित्रांनो, मुली मुली जलद चालतात. आणि नंबर 4 माझे मित्र, ठीक आहे. आणि मुले जलद चालतात. मुले जलद चालतात. मी काय म्हणतो, या चालतातला सोडा, जलदवर फोकस करा. याच्यामध्ये बदल होऊन राहिला का? मुलगी जलद धावते. ओके, क्रियापद बदलू राहिला, पण क्रियाविशेषण बदलू राहिलं का? मग क्रियाविशेषण बदलत नाही म्हणून हे क्रियाविशेषण अव्यय झालं आणि जे बदलते म्हणून याला आपण सव्यय फक्त क्रियाविशेषण असे म्हणतो. सर्वांना समजलं काय? खूप सोपी कन्सेप्ट आहे. खूप सोपी कन्सेप्ट आहे आणि मला असं वाटते एवढं तरी आपल्याला प्रत्येकाला समजलं असेल आणि कुठलीच अडचण नसेल. आता नेमकं हा रोल काय आहे क्रियाविशेषणाचा आणि शब्दयोगी अव्ययाचा सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत असते. क्रियाविशेषण अव्यय काय करते? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते. तर शब्दयोगी अव्यय शब्दाला लागून येत असते. त्यामुळे कन्फ्युजन व्हायची गरज नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला मी चांगल्या पद्धतीनं सराव सुद्धा करून घेणार आहोत PYQ मध्ये. आता क्रियाविशेषण अव्यय आपल्याला शिकायला जायच्या वेळेस हे आपण स्लाइड क्लिअर केली.
आता आपण व्यवस्थितरित्या क्रियाविशेषण अवयव हे काय आहेत याचं सविस्तर स्पष्टीकरण पाहूया. माझ्या मित्रांनो, क्रियाविशेषण अव्ययाची 2 गटात विभागणी केलेली आहे आणि त्याचे एकूण 8 प्रकार पडतात. क्रियाविशेषण अव्ययाची किती गटात विभागणी केलेली आहे? 2 गटात. आणि त्याचे प्रकार किती पडतात? त्याचे एकूण 8 प्रकार पडतात. पहिला गट म्हणसाल अर्थावरून पडणारा दिसून राहिला आणि दुसरा गट कुठं हरपला. तर माझे मित्रांनो, तो आज शिकायचा पण नाही आहे आपल्याला. ठीक आहे. दुसरा आहे स्वरूपावरून पडणारे. दुसरा गट कोणता आहे? स्वरूपावरून पडणारे. आता एक आहे अर्थावरून पडणाऱ्याचे प्रकार आणि दुसरं आहे स्वरूपावरून पडणाऱ्याचे प्रकार. दुसरं कोणतं आहे? दुसरं आहे स्वरूपावरून पडणाऱ्याचे प्रकार. आता क्रियाविशेषण अव्ययांची खालील 2 गटात विभागणी होते व 8 प्रकार मानले जातात. 2 गटात विभागणी, 2 गट कोणते? एक अर्थावरून पडणारा गट, दुसरा स्वरूपावरून पडणारा गट. एवढं क्लिअर झालं. पेपरमध्ये हे म्हणणार नाही. पेपरमध्ये हे म्हणेल, एखादं वाक्य दिल्यानंतर ते काळवाचकचं आहे की कालदर्शकचं आहे. आता ह्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला कालवाचक असेल आणि या 3 पैकी ते कुठलंही उदाहरण असेल त्यावेळेस हे उत्तर बरोबर येईल, कारण की त्यावेळेस ऑप्शनमध्ये हे राहणार नाही. त्याला काहीतरी खालचे राहील. पण जर तुम्हाला ऑप्शनमध्ये माझ्या मित्रांनो प्रश्न विचारला आणि कालवाचक सुद्धा आहे आणि कालदर्शक सुद्धा आहे. एक्झॅक्टली ते वाक्य कालदर्शकचं आहे, सातत्याचं आहे का आवृत्तीचं आहे. त्यावेळी तुम्हाला कालवाचक मारून चालणार नाही. तुम्हाला सब प्रकार दिलेला असल्यानंतर सब प्रकार मारावा लागेल. त्यावेळेस उत्तर ते ग्राह्य धरण्यात येईल, कालवाचक नाही. ओके. आता ते नंतर आपण पाहणार आहोत PYQ मध्ये दाखवेल. अर्थावरून पडणाऱ्याचे जे प्रकार आहेत माझे मित्रांनो, याची 8 प्रकार पडतात आणि त्याचे 6 प्रकार या अर्थावरून पडणाऱ्याचे. मी अधिक दूर करतो तुमचं कन्फ्युजन, अधिक जवळ घेऊन चाललो. अर्थावरून पडणाऱ्याचे 6 प्रकार आणि स्वरूपावरून पडणाऱ्याचे मग 2 प्रकार, असे 8 प्रकार पडतात म्हणतात. इथपर्यंत क्लिअर आहे? बरं. आता याच्यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे माझे मित्रांनो कालवाचक. याच्यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजेच कोणता? तो कालवाचक आहे. आता कालवाचकचे परत 3 प्रकार पडतात. एक कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक. झाले का मग प्रकार? तर काळाचा बोध होतो. मी उद्या मामाच्या गावाला जाईल. तुम्हाला चलायचं का? उद्या जाईन मामाच्या गावाला. मी परवा पेपरला गेलो होतो. परवा काळ दर्शवू राहिलो. सातत्य, आता पावसाचे दिवस आहेत. पाऊस दिवसभर कोसळत आहे. सातत्य एखाद्या गोष्टीचं मी नियमित अभ्यास करतो नाही का? आवृत्ती दर्शक एका गोष्टीची किती वेळा रिपिटेशन झाली पुस्तकाची 24वी आवृत्ती, 52वी आवृत्ती, 60वी आवृत्ती. किती वेळा रिपिटेशन केलेली आहे. स्थळवाचक. स्थळवाचक म्हणजेच काय? एखाद्या ठिकाणाचा बोध केला जाईल. माझ्या घरासमोर चिंचेचे झाड आहे. घरी जाताना इकडून ये. राम राजा आहे. रीतिदर्शक. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे माझे मित्रांनो रीतिदर्शक. याचे सुद्धा 3 प्रकार पडतात. प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक, निश्चयदर्शक. ओके. चमचम. ध्वनीची निर्मिती, निश्चयदर्शक. खरंच वचन दिल्याप्रमाणे तो पाऊस आल्यानंतर मला भेटायला आला आणि माझ्या भावाच्या हातचा मार खाऊन गेला. ओके. प्रकारदर्शक. याच्यानंतर परिणामदर्शक. परिणाम दिला राहील. त्याच्यानंतर प्रश्नवाचक आणि नकार सुचवला राहील, निषेधार्थक. असे एकूण 6 प्रकार याचे आहेत. याच्यामधले महत्त्वाचे जे सुरुवातीचे 3 प्रकार आहेत ना, याचे छोटे-छोटे प्रकार आहेत. त्याचा अभ्यास आपल्याला खूप महत्त्वाचा करायचा आहे. कारण पेपरमध्ये डायरेक्टली प्रश्न आपल्याला क्रियाविशेषणाचा जसा सोपा प्रश्न विचारायचा झाला, तो धावतो पण कसा धावतो? जलद. सर्वांना कळून चुकलं. 2 वाक्याचा क्लिअर कार्यक्रम झाला. पण ज्यावेळेस सब प्रकार विचारते त्यावेळेस आपले 12 वाजायला नको. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता सर्व व्यवस्थित शिकायचं आहे. मला इतकं सांगा, क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. ठीक आहे, मी तुम्हाला आधी एकदा चेक करून घेतो. ओके, तब्येत ठीक आहे का म्हणून. आजचा आपल्याला म्हणजे एखादा क्रिकेटचा सामना खेळायचा असेल तर प्लेयरची पहिले टेस्ट घेता येते ना, हा फिट आहे का म्हणून. तसं मला चेक करावं लागेल का माझ्या टीमचे लोक रेडी आहेत का. बरं, क्रियाविशेषण आपण शिकून राहिलो. क्रियाविशेषणामध्ये काय असते? पदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असते. म्हणजे तो जलद धावतो. धावतो पण कसा धावतो? तो जलद धावतो. जलद हे क्रियाविशेषण आहे आणि जलद हे कोणत्या क्रियाविशेषणाच्या सब प्रकारात येते हेच शिकण्यासाठी आपण आता इथं एकत्र आलेलो आहे. माझ्या मित्रांनो,
क्रिया विशेषणाची 2 गटामध्ये विभागणी केलेली आहे. पहिला गट म्हणजे अर्थावरून पडणारा आणि दुसरा म्हणजे स्वरूपावरून पडणारा. कधी विसरायचं काम नाही. क्रिया विशेषण अव्ययाची 2 गटामध्ये विभागणी केलेली आहे. पहिला गट म्हणजे अर्थावरून पडणारा, दुसरा गट म्हणजे स्वरूपावरून पडणारा. अर्थावरून पडणाऱ्याचे माझ्या मित्रांनो एकूण 6 प्रकार आहेत. पहिला प्रकार त्याच्यामध्ये होता कालवाचक, दुसरा प्रकार होता माझे मित्रांनो स्थळदर्शक, तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये रीतिदर्शक, चौथा प्रकार आहे परिणामदर्शक आणि प्रश्नार्थक आणि निषेधार्थक याचेही छोटे-छोटे प्रकार आहेत आणि ते छोटे-छोटे प्रकार सुद्धा आज आपल्याला इथं पाहायचं आहे. मी वेळ न वाया घालवता डायरेक्ट कालवाचक हा प्रकार आपण आता समजून घेतोय. समजतोय तुम्हाला का नेमकं बेसिक तुमचं कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण व्यवस्थितरित्या सविस्तर आपल्या थेरीवर जाऊ. थेरीच्या माध्यमातून जे चांगलं आहे ते तुम्हाला सांगेल आणि माझी मित्रांनो भारुड आहे ते सोडून देईल आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी प्रत्येक प्रकाराचे प्रश्न घेईल. त्या प्रकाराच्या प्रश्नाच्या माध्यमातनं तुमचे डाऊट हे आणखी दूर होईल. ओके. चला. सर्व लोक रेडी आहात? याला फक्त मी 10 सेकंद देतो तुम्हाला. 10 सेकंदात किती गटात विभागणी केलेली आहे, किती प्रकार आहेत, किती अर्थावरून पडणारे आहेत, या काळवाचकचे प्रकार वाचून घ्या, स्थळवाचकचे वाचून घ्या. कारण की पेपरमध्ये काय होते का आपल्या लक्षात राहत नाही नेमकं सातत्य आणि स्थिती. आपला कॉमन सेन्स तिथं काम करत नाही कारण की भरपूर सारे एक्झाममध्ये पोरं असतात ना. तर लक्षात घ्या. त्यावेळेस आपल्याला लक्षात नाही राहत का गतिदर्शक हा कालवाचकचा प्रकार आहे, की स्थळाचा प्रकार आहे. म्हणून हे तितकं वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता माझ्या मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी याचे उदाहरणं सुद्धा घेतोय हां. याचे उदाहरणं तिथं सुद्धा दिले असेल ऑलरेडी. मी सुद्धा घेईल. चला सुरुवात करूया मग? बरं. काळवाचकला सुरुवात करतोय माझ्या मित्रांनो आणि पहिला प्रकार आता हे स्वरूपावरून पडणारे त्याला मी जास्त वेळ देणार आहे. तुम्हाला एवढं क्लिअर सांगितलं स्वरूपावरून पडणारं त्याचे 2 गटात विभागणी केलेली आहे. प्रत्यय साधित आणि सामासिक साधित त्याचे सुद्धा छोटे-छोटे प्रकार पडतात ते नंतर पाहू. चला. आता आपल्याला इथं मेन गोष्ट शिकायची आहे ते म्हणजे अर्थावरून पडणारे प्रकार. काय शिकूया आता आपण? अर्थावरून पडणारे प्रकार. त्याच्यामध्ये अर्थावरून पडणाऱ्या प्रकारामध्ये तुम्हाला एक आवर्जून गोष्ट माहीत होती का तो प्रकार होता पहिला कालवाचक क्रियाविशेषण. क्रियाविशेषणाची 8 प्रकारामध्ये विभागणी केली. त्यातला पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण आणि त्याच्यामधला कालवाचक मधला पहिला प्रकार आहे कालदर्शक. काय? कालदर्शक. आता इथं काय म्हटलंय कालदर्शक क्रिया केव्हा घडली? आज, उद्या की परवा? हे दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणांना काळदर्शक किंवा कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. अव्यय म्हणजेच काय? त्याच्यामध्ये बदल होत नाही ते. हा शब्द आता तुम्हाला कन्फ्यूज करणार नाही. मी स्पेशल वेळ दिला त्याला. महत्त्वाची गोष्ट कालदर्शक क्रिया केव्हा घडली? हे दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणांना कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ केव्हा घडली काळाचा बोध? आधी काळाचाच बोध करू आला. आता, आता मी तुम्हाला शिकवत आहे एक प्रकारे काळाचा बोध आहे. सध्या तो सुद्धा तूर्त लगेच याला आपण म्हणतो ना, हल्ली सांप्रत हा शब्द आय-एम-पी करून ठेवा. सांप्रत हा शब्द व्ही-आय-एम-पी करून ठेवा. पेपरमध्ये विचारतो. सांप्रत हा शब्द डायरेक्ट पेपरमध्ये विचारला क्रियाविशेषणाचा अव्ययाचा प्रकार तुम्हाला ओळखा. प्रश्न कसा विचारेल? सांप्रत क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा. तुमचं उत्तर असेल एक तर कालदर्शक आणि कालदर्शक नसेल तर काळवाचक. कालवाचक आणि कालदर्शक दोन्ही असेल तर तुमचं उत्तर झालं पाहिजे कालदर्शक, कालवाचक चुकलं. ठीक आहे. उद्या काळाचा बोध उराला. परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा, अवकाळी आणि एक महत्वाचा शब्द आहे येरवाळी. हा सुद्धा व्ही-आय-एम-पी आहे. येरवाळी हा शब्द क्रियाविशेषणामधल्या कालवाचक
प्रकारातील सब प्रकार जो कालदर्शक त्याचा आहे. येरवाळी हा शब्द काळ दर्शवितो. येरवाळी हा शब्द काल दर्शवितो किंवा काळ दर्शवतो. याची उदाहरणं दिलेली आहेत 3 मी. कालदर्शकचे उदाहरण 3 कशा प्रकारे होईल? मी उद्या गावाला जाईल. हां, हा गावाला जाणार आहे, पण कधी जाणार आहे? उद्याचा काळाचा बोध होऊ राहिला. आता एकदम क्लिअर होऊन राहिला. तुम्ही केव्हा केव्हा आला? काळाचा बोध होऊ राहिला. तुम्ही केव्हा आलात? अपघात रात्री झाला. रात्रीचा एक प्रकारे काळाचा बोध होऊ राहिला. ठीक आहे. अपघात रात्री झाला. या तीनही जे गोल केलेले आहेत. मी उद्या गावाला जाईल, उद्याचा काळ. तुम्ही केव्हा आलात? काळ. अपघात रात्री झाला, काळ. हे सर्व कालदर्शकचे एवढे शब्द विचारला जाईल. ओके. येरवाळी, आता चांगले माणसं मिळतात कुठं हो? नाही का? तर हे सर्व शब्द कालदर्शकचे आहे. कालदर्शकचे तुम्ही क्रियाविशेषणाचे 3 उदाहरणं पाहिलेत आणि तुम्हाला ते समजले असेल. क्रिया केव्हा घडली हे दर्शविणाऱ्या, हे उद्या घडली, घडणार आहेत, हे याच्या आधी कुठेतरी झाली आणि हे रात्री घडली. केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती प्रमाणात घडली. ओके. परवा घडली, रात्री घडली, येरवाळी घडली. सांप्रत, सांप्रत हा शब्द VIMP कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय. सांप्रत पाठ करून ठेवा. सांप्रत हा कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. ओके. याच्यानंतर दुसरा प्रकार आहे माझे मित्रांनो, याच्यामधला सातत्यदर्शक. सातत्यदर्शक अखंड क्रिया दर्शविणाऱ्या कालवाचक शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. काय म्हणतात? अखंड क्रिया दर्शविणाऱ्या काळवाचक शब्दांना सातत्य, आता अखंड हरिनाम सप्ताह, सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता एखादी गोष्टी काय चालू आहे? निरंतर चालू आहे. एक्झाम्पल ऑफ माझे मित्रांनो, नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अद्यापही तो आलेला नाही. अद्यापही पाऊस सुरू आहे. म्हणजे मी तिची वाटच पाहतो. ओके. तर नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अद्याप हे सर्व शब्द सातत्यदर्शकचे उदाहरण आहेत किंवा हे शब्द सातत्य म्हणजे क्रिया निरंतर किंवा अखंड चालू आहे. हे शब्द या शब्दातून या गोष्टीचा बोध होतो. एक्झाम्पल ऑफ पाऊस सतत कोसळत आहे. ठीक आहे. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, आजकाल आणि अद्याप. आता पाऊस सतत, पाऊस कसा आहे? सतत कोसळत आहे, कंटिन्यू. दिवसभर ऊन रणरणत होते. ऊन कसं? दिवसभर रणरणत आहेत. सुसंगती सदा घडो. हे वाक्य कसं झालं? सदा. हे सुद्धा माझ्या मित्रांनो एक प्रकारे क्रिया निरंतर किंवा अखंड चालू असल्याची दर्शवते. तुम्हाला सातत्यदर्शक क्रियाविशेषण काय आहे हे समजलं? ओके. सातत्यदर्शक क्रियाविशेषण समजलं? बरं. सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवयव एखाद्या गोष्टी निरंतर चालू आहे हे दर्शवण्यासाठी वापरल्या जातात. ठीक आहे. पुढे पहा. मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे आवृत्तीदर्शक. आवृत्तीदर्शक म्हणजे काय? एखाद्या घटनेची किती वेळा रिपिटेशन झालेली आहे. मी निश्चिंत राहा, मी एक कोरी स्लाइड घेतो. त्या कोऱ्या स्लाइडवर पहिला जो आपण प्रकार पाहिला कालदर्शक, त्याचे 3ही प्रकाराचे मिश्र प्रश्न घेतो. तुमचा सुद्धा सराव होईल आणि समजेल तुम्हाला लगेच. ठीक आहे. आवृत्तीदर्शक म्हणजेच काय? आवृत्तीदर्शक इथं पाहतोय घटनेची पुनरावृत्ती दर्शविणाऱ्या शब्दांना आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. एक्झाम्पल ऑफ फिरून, वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा, हजारदा हे जे शब्द आहेत आवृत्ती दर्शवू राहिले. म्हणजेच काय? त्या घटनेची पुनरावृत्ती किंवा आपण असं म्हणू शकतो ती घटना किती वेळा रिपीट झालेली आहे त्याला आवृत्ती दर्शक म्हणतात. एक्झाम्पल ऑफ इथं उदाहरणं दिलेली आहेत. फिरून मंदिरात फिरून तुम्ही तोच तो मुद्दा उपस्थित करतोय. फिरून, फिरून. ठीक आहे. त्याच त्या गोष्टीला आपण काय हात घालतोय.
त्यानंतर आई दररोज मंदिरात जाते. आई काय? मंदिरात जाते पण कशी? दररोज जाते. म्हणजे आपण म्हणू शकतो इथं, की आवृत्ती दर्शकमध्ये एक गोष्ट परत-परत रिपीट होऊन राहिली. एक गोष्ट परत-परत काय? रिपीट होऊन राहिली. त्याला आपण आवृत्ती दर्शक असे म्हणतो. याच्यानंतर आपल्याला काही दिले नसेल उदाहरणं, तर मी काय करतो, चांगले 4-5 उदाहरणं घेतो आणि तुम्हाला या पहिल्या कालदर्शकच्या संदर्भात मी अजूनही क्लिअर सांगतो. कॉपी करून देऊ राहिलो तुम्हाला मी. कॉपी करायला भाग पडतो का फक्त मी कालदर्शकचेच इथं जे 3 प्रकार शिकवलेले आहे कालदर्शक त्याचे मी इथं उदाहरणं घेणार आहे. ठीक आहे? कालदर्शकचे. आता पहा. नंबर 1 हल्ली हल्ली माणूस हल्ली माणुसकी दिसतेच कुठे? हल्ली हा जो शब्द आहे, कोणत्या प्रकारचा जाईल? किंवा पेपरमध्ये आपल्याला प्रश्न असा विचारला जाईल, मी त्याही अँगलनं तयारी करतो. तुम्हाला डायरेक्ट विचारते क्रियाविशेषण वाला शब्द तुम्हाला क्रियाविशेषण शब्द ओळखा. प्रकार ओळखा. ते सुद्धा विचारते. मी फक्त लिहितो इथं आणि नंतर आपण तुम्हाला पाहू. ठीक आहे. आम्ही दरवर्षी आम्ही दरवर्षी गावाला जातो मामाकडे. नंबर 3 तिसरं वाक्य लिहितो मी. माझ्या मित्रांनो इथं तो नियमित सराव करतो. आपल्या पोलिसचा ठीक आहे. अभ्यासाचाही म्हणू शकता. तो नियमित सराव करतो. नंबर 4 सध्या मी अभ्यासिकेत आहे. सध्या मी अभ्यासिकेत आहे. नंबर 5चं उदाहरण घेतो मी. तो नेहमी पूर्वपरीक्षा पास होतो. पण मेन्समध्ये त्याचं इंग्लिश मराठी नसल्याच्या कारणानं काम बिघडलं. तो नेहमी पूर्वपरीक्षा पास होतो. बस एवढे उदाहरणं भरपूर येईल कारण की आपल्याला क्रियाविशेषण अवयव आणखी खूप जास्त शिकायचे आहेत. माझ्या मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्ली माणुसकी दिसते कुठं? हल्ली जो शब्द आहे ना, हा यामधला क्रियाविशेषण आहे. आम्ही दरवर्षी याच्यामधला क्रियाविशेषण आहे. तो नियमित याच्यामधला क्रियाविशेषण आहे. सध्या मी अभ्यासिकेत आहे, सध्या काळाचा बोध करू आला. तो नेहमी हा सुद्धा क्रियाविशेषण आहे. आता मी तर सांगितलं तुम्हाला नेमकं क्रियाविशेषण आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, हल्ली हे वाक्याच्या कोणत्या प्रकारात आहे? दरवर्षी वाक्याच्या कोणत्या प्रकारात आहे? तो नियमित सराव करतो वाक्याच्या कोणत्या प्रकारात आहे? सध्या ती अभ्यासिकेत आहे कोणत्या प्रकारात आहे? आणि तो नेहमी पूर्वपरीक्षा पास होतो हे वाक्याच्या कोणत्या प्रकारात आहे? मी एक काम करतो, तुम्हाला याच्यातले 2 माझ्या एंडनं सांगून देतो. कोणते 2? तुम्ही सांगू शकता. ओके. आता हल्ली माणुसकी दिसतेच कुठं? हल्ली हा शब्द कालदर्शक आहे. आहे कालदर्शक आहे हल्ली. आम्ही दरवर्षी गावाला जातो म्हणजे एकच गोष्ट काय? माझ्या मित्रांनो रिपीटेड करतो, दरवर्षी जातो. ते हे आवृत्तीचं उदाहरण आहे. माझ्या मित्रांनो, तो नियमित सराव करतो. सराव करतो, पण कसा करतो? नियमित. म्हणजे हे वाक्य सातत्याचं आहे. राहू द्या तुम्ही काय करता? सातत्यदर्शक. त्या सातत्यदर्शकचं आहे. त्यानंतर सध्या
मी अभ्यासिकेत आहे. एक प्रकारे सध्या म्हणजे हा काळाचा बोध करून राहिला. सध्या म्हणजे हा काळाचा बोध करून राहिला. आणि द्या आता हा तुमच्यासाठी ठेवला मी बॉक्स. कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं द्या तुम्ही. तो नेहमी पूर्वपरीक्षा पास होतो. हा कालदर्शक, आवृत्ती, सातत्य आणि हा कालदर्शक. तो नेहमी पूर्वपरीक्षा पास होतो. हा तुम्हाला होमवर्क आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट्स करायचे आहे. तो नेहमी पूर्वपरीक्षा पास होतो. वाक्याच्या कोणत्या प्रकारचा? शिकवल्यापैकी. शिकवलेल्यापैकी मी तर म्हणतो जेवढे ऑप्शन मी तुम्हाला लिहून दिले, त्याच्यापैकी त्याच्यातलं कोणतं तरी एक इथं लागू पडू शकते किंवा आणखी काही पडेल. ते तुम्ही पहा आता. ठीक आहे. तर मग आपल्याला सध्या आज आपण काळवाचक शिकलेलो आहे. आता आपल्याला इथून पुढे जायचं आहे. बरं. आता आपण पाहणार आहोत स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रियेचे स्थळ, ठिकाण दर्शविणाऱ्या शब्दांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. याचे सुद्धा दोन प्रकार पडतात. क्रियाविशेषण अव्ययाचे किती प्रकार आहेत? दोन. पहिला आहे माझे मित्रांनो स्थितीदर्शक. पहिला काय आहे? स्थितीदर्शक. दुसरा काय आहे? दुसरा आहे गतिदर्शक. आता महत्वाची गोष्ट म्हणजेच पहिला स्थिती आहे, दुसरा गती आहे. त्या गतीले एक पटकन शूट करा. हां, त्याला पहिले फुरसतमध्ये काढून द्या. सध्या गतीवर जायचं नाही. सध्या स्थितीवर येऊन राहिलो. येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सबवार हे शब्द गतिवाचकचे उदाहरण आहेत. हे शब्द वाचलेस तुम्हाला वाटले तर तुम्ही स्थितीवाचक लावू शकता. स्थलवाचक म्हणजे तुम्ही स्थितीवाचक लावू शकता. पलीकडे, पलीकडे पहा एक प्रकारचा. पलीकडे एक चिंचेचे झाड आहे, स्थळाचा बोध करू आला. पतंग वर आहे, स्थळाचा बोध करू आला. तो खाली बसलाय, स्थळाचा बोध करू आला. या गोष्टीचे दोन प्रकार पडतात. स्थळवाचकची एक स्थिती वाक्यात क्रियापद शक्यतो ठिकाण दर्शवत असते. स्थिती म्हणजेच काय? मी ते लिहून देतो. वाक्यात शक्यतो काय? ठिकाण दर्शवते. आता जमलं? आता वाक्यात ठिकाण दर्शविते म्हटलं मी हे वाक्य लिहून दिलं. वाक्यात ठिकाण दर्शवू राहिलं. पुढे, मागे, पुढे, जिकडे-तिकडे, संवार, खाली, कोठे, अलीकडे, पलीकडे हे स्थितीचे उदाहरण आहे. पतंग वर आहे. कुठे आहे? पतंग वर आहे. ठिकाण दर्शवू राहिलं. तो कुठं बसलाय? खाली बसलाय. ठिकाण दर्शवू राहिलं. पलीकडे चिंचेचं झाड आहे. ठिकाण दर्शवू राहिलं. झालं स्थितीदर्शक. ठिकाण दर्शवणाऱ्या शब्दांना स्थितीदर्शक असे म्हणतात. ठिकाण दर्शवणाऱ्या शब्दांना स्थितीदर्शक असतात. ते येथे, तेथे, जेथे, वर, खाली, अलीकडे, पलीकडे आणि जिकडे-तिकडे हे आहेत शब्द सर्व. सबवार हिरवळ पसरलेली आहे. सबवार हिरवळ पसरलेली आहे. मग काय होईल? माझ्या मित्रांनो स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. काय होईल? स्थलवाचक किंवा स्थितीवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता दुसरा प्रकार आहे इकडून, तिकडून, मागून, पुढून, वरून, खालून, लांब, दूर हे शब्द आल्यास तुम्ही गतिवाचक किंवा गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय लावू शकतात. गतिदर्शक म्हणजेच काय? ह्या शब्दाचा अर्थ पाहिजे ना आपल्याला. गतिदर्शक म्हणजे काय? हालचाल केलेली असते. हालचाल हालचाल केलेली असते. हालचाल केलेली असते. त्याला आपण गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? गतिदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतो. इकडून, तिकडून, मागून, पुढून, वरून, खालून, लांब, दूर हे शब्द सर्व गतिदर्शकचे उदाहरण आहेत. आणखी आहे का गतिदर्शकचे? या गतिदर्शकचे एक शब्द याच्यामध्ये आठवते मला समीप. कोणता शब्द करसाल? समीप. हा गतिदर्शक मध्ये इनबिल्ड आहे. समीप हा शब्द गतिदर्शक मध्ये आहे. जंगलातून जाताना पुढून वाघ आला. ठीक आहे. पुढून आला. ठीक आहे. हालचाल केलेली आहे. घरी जाताना इकडून ये. साप पाहून मधू दूर पळाला. समजलं? म्हणजे हालचाल दर्शक क्रियापद हे गतिदर्शकचे उदाहरण आहेत. हालचाल केलेली असते
ते गतिदर्शक किंवा आपण त्याला स्थळवाचक म्हणू शकतो. ठीक आहे. याचे प्रकार दोनच असेल स्थळवाचकचे. स्थळवाचकचे दोनच प्रकार असायला पाहिजे. ठीक आहे. आता याचे उदाहरण घ्यायचे स्थळवाचक. बरं. पलीकडून आवाज आला, साप पाहून मधुसूर पळाला. त्याच्यानंतर येथून सरळ गेला की मंदिर येते गतिवाचक. येथून सरळ गेला की मंदिर येते. येथून सरळ गेला की मंदिर येते. येथे सरळ सरळ गेला की मंदिर येते. मग याच्यामधला जो शब्द असेल तो कोणता असेल? येथून हालचाल दर्शक आहे, सरळ नाही. हालचाल दर्शक कोणता शब्द आहे मग? येथून आहे. गतिवाचकचं उदाहरण आहे ते. समजलं? 2-2, 3-3 उदाहरणं सुद्धा घेऊन राहिलो आपण. स्थळवाचकमध्ये एक प्रकारे ठिकाणाचा बोध केला जाते. गतिदर्शक म्हणजे काय? ठिकाण दर्शवते. सॉरी. आणि गतिदर्शक म्हणजे काय? हालचाल केलेली असते. आणि स्थितीदर्शक म्हणजे काय? ठिकाण दर्शवते. हे आपलं लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काहीतरी सांगितलं मी. ओके. पुढचं आहे माझ्या मित्रांनो इथं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीतिवाचक. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा क्रियेची रीत दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. याचे 3 प्रकार पडतात. रीतिवाचकचे किती प्रकार आहेत रे? रीतिवाचकचे 3 प्रकार आहेत. कोणते? ते आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार सध्या पाहून घ्या. तो म्हणजे पहिला प्रकारदर्शक. प्रकारदर्शक म्हणजेच काय? मी सांगतो. प्रकारदर्शक काय असते? की रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययानं वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा क्रियेची रीत दर्शवते रे. नावाचाच अर्थ आहे. क्रियेची रीत दर्शवते. त्याला क्रिया काय म्हणते? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. आता पहा. जलद, हळू, सावकाश, तेवी, जेवी, मुद्दाम, आपोआप, फुकट, व्यर्थ, उगीच, जसे, कसे, तसे, असे हे शब्द सर्व रीतिवाचकचे उदाहरण आहेत. हे शब्द कसे आहेत? सर्व रीतिवाचकचे उदाहरण. तो जलद धावला. तो धावला पण कसा? जलद धावला. पैसा फुकट गेला. पैसा गेला पण कसा गेला? फुकट गेला. तो फुटला पण कसा फुटला? आपोआप. हे सर्व रीतिवाचकचे उदाहरण आहेत. ओके. तो जलद धावतो आपण घेतलं होतं. तो हळू धावतो. तो सावकाश जेवतो. ओके. तो मुद्दाम घाबरला. आपोआप फुटला. पैसा व्यर्थ गेला. हे शब्द किंवा हे वाक्य सर्व प्रकारदर्शकचे उदाहरणं होती माझ्या मित्रांनो. हे सर्व कसे होते? प्रकारदर्शकचे उदाहरणं होते. याच्यामध्ये जेवी तेवी यामुळे ज्यामुळे हे सुद्धा येईल. मी काय करतो याचे 3 प्रकार घेऊन घेतो पहिले आणि नंतर काय करतो त्याचे आणखी उदाहरणं घेतो. प्रकारदर्शक झालं. दुसरा प्रकार आहे याच्यात अनुकरणदर्शक. याच्यामध्ये क्लिअरली मी केलेलं आहे ध्वनीची पुनरावृत्ती होते. अनुकरणदर्शक म्हणजे काय? झटकन, पटकन, पटपट, बदाबद, चमचम, धपाधप, वटवट, खळखळ. सामान्यपणे जिथं ध्वनीची निर्मिती किंवा पुनरावृत्ती किंवा तो आवाज रिदम वाटत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. एक्झाम्पल ऑफ ती पटकन बोलली. तो बदाबद आपटला. मला पाहून तो झटकन गेला. तिथं आवाजाची निर्मिती होते त्याला अनुकरणदर्शक असे म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण? त्याला अनुकरणदर्शक असे म्हणतो. आता झरा खळखळ वाहतो. ठीक आहे. झरा खळखळ वाहतो. झरा खळखळ वाहतो. कसा वाहतो? खळखळ. आवाज येऊ राहिला तुम्हाला झऱ्याचा? मला तर येऊ राहिला बा खळखळ आवाज. ठीक आहे. तो झटकन गेला. तो बदाबद आपटला. आवाज का आपटण्याचा तो पटकन बोलला. आवाज आला का तुम्हाला? जिथं ध्वनीची निर्मिती होते त्याला आपण माझे मित्रांनो अनुकरणदर्शक असे म्हणतो.
आता याच्यामधला तिसरा प्रकार आहे निषेधदर्शक, सॉरी निश्चयदर्शक. खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस, वचन दिल्याप्रमाणे तो खरोखर आला निश्चयदर्शक आहे. खचितच तो खोटे बोलतो, खचितच. ओके. तू खुशाल घरी जा, खुशाल घरी जा. ओके. तू खुशाल घरी जा. हे कशाचा प्रकारे झाला म्हणजे मित्रांनो, हे निश्चयदर्शक झालं. निश्चयदर्शक म्हणजेच काय तुम्हाला सांगतो मी. एखादी निश्चित खात्री, एखादी गोष्टीची काय असते, निश्चित निश्चित खात्री दर्शविणारे शब्द या निश्चयदर्शक मध्ये येत असतात. ठीक आहे. तर याचे 3 प्रकार होते. पहिला प्रकार होता माझे मित्रांनो रीतिवाचक. दुसरा प्रकार होता अनुकरण दर्शक, जिथं ध्वनीची निर्मिती. आणि तिसरी होती ते काय, निश्चित किंवा खात्रीने एखादी गोष्ट सांगितली जाते, त्याला निश्चयदर्शक असे म्हणतात. मी कोरी स्लाइड घेतो आणि कोऱ्या स्लाइडवर परत काय करतो याचे उदाहरण घेतो. ठीक आहे. पहा मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, या रीतिवाचकचे 3ही जे आपण प्रकार घेतले, या 3ही प्रकाराचे काय आपल्याला पीवायक्यू पाहायचे आहेत. ओके. आता पीवायक्यू मी 3ही प्रकाराचे तुम्हाला ओळखायचं बरं, त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला एक होमवर्क देईलच. आता पहा, छडी लागे छमछम विद्या येई धमधम. छडी छडी लागे छमछम, छडी लागे छमछम विद्या येई धम धम. हे जे उत्तर आहे, सॉरी, हे जे वाक्य आहेत, हे कशामध्ये येईल? ठीक आहे. छडी लागे छमछम. नंबर 2, पहिली गोष्ट तर तुम्हाला याच्यामधला शब्द ओळखायचा होता, तो शब्द तुम्हाला सांगायचा होता. याच्यानंतर पाहायचा, मी तुम्हाला निक्षूण सांगतो, मी तुम्हाला निक्षूण सांगतो, निक्षूण. ठीक आहे. मी तुम्हाला निक्षूण सांगतो. याच्यानंतर ऑप्शन प्रश्न क्रमांक 3, तिने मला मुद्दाम त्रास दिला. तिने मला मुद्दाम त्रास दिला. ओके. तेरा गम अगर ना होता तो मैं बेवडा न पिता. तर मुद्दाम. तर हे 3 वाक्य झालेले आहेत. याच्यानंतर माझ्या मित्रांनो, पहिलं वाक्याचे छडी लागे छमछम हे वाक्य कशामध्ये येईल? अनुकरण मध्ये येईल. हे वाक्य अनुकरण मध्ये जाईल. मी तुम्हाला निक्षूण सांगतो, म्हणजे एक प्रकारे हे वाक्य तुम्हाला लक्षात आलं काय, हे निश्चयचं वाक्य आहे बरं. खात्री हे निश्चयदर्शकचं वाक्य आहे. आणि मुद्रा काय म्हणते, तिने मला मुद्दाम त्रास दिला. मुद्दाम जे आहे प्रकारदर्शक, एखादी गोष्ट प्रकारामध्ये जाते, हा प्रकारदर्शकचा प्रश्न होईल. ओके. तर ह्या गोष्टी 3 नंबरच्या याच्यामध्ये पाहिल्या. आता पाहायचं आपल्याला परिणामदर्शक किंवा परिणामवाचक. आता परिणामवाचक मध्ये काय राहील माझ्या मित्रांनो, क्रियेचे प्रमाण दर्शविणारे व्यवस्थित आहे. क्रियेचे प्रमाण दर्शविणारे शब्द यात मोडतात थोडा, ठीक आहे, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, अतिशय, मोजके, पूर्ण हे शब्द परिणामवाचक किंवा आपण म्हणतो संख्यावाचक मध्ये येतात. तो मुळीच घाबरला, मुळीच. तो भरपूर जेवला, भरपूर. गुरुजी क्वचितच मारतात, हे शब्द क्वचित, कधी एखाद्या वेळेस मारतात. तो भरपूर जेवला, प्रमाण दर्शवला, परिमाण. ओके. आणि
तो मुळीच घाबरला नाही. तो मुळीच घाबरला नाही म्हणजे थोडा सुद्धा नाही. हे शब्द परिणाम दर्शवला जाते किंवा याच्यामध्ये संख्यावाचक सुद्धा याला आपण म्हणतो. याला काय म्हणतो माझ्या मित्रांनो संख्यावाचक म्हणतो. क्रियेविषयी संख्येच्या किंवा परिमापाच्या परिमाणाच्या भाषेत सांगणारी जी क्रियाविशेषणे आहेत, ती परिणामवाचक असतात. माझे मित्रांनो या परिणामवाचकचे तर तसे प्रकार भरपूर पडतात. परिणामवाचकचे भरपूर प्रकार पडतात. अधिक्य वाचक, पर्याप्तीवाचक, श्रेणीवाचक, अपकर्षवाचक, प्रकर्षवाचक. तर हे मी दुसऱ्या क्लासला घेऊन घेईल. तर हे परिणामवाचक तुम्हाला समजलं असेल. 5वा प्रकार याच्यामध्ये प्रश्नार्थक. का, ना, केव्हा, कोठे, कसे यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह काय मात्र असतेच. तू मला तुझे पुस्तक देशील का? प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नार्थक चिन्ह सुद्धा आहे. केव्हा आलास तू? प्रश्नार्थक चिन्ह आहे. प्रश्न विचारलेला आहे आणि का, ना, केव्हा, कोठे, कसे. ओके. केव्हा आलास तू? कसे सांगू तुला माझ्या मनातील गोष्ट? किती माझं मन तुझ्यासाठी धडधड करते. तू झोपल्यानंतर मी तुम्हाला सांगतो का मी 2-4 पोळ्या जेवल्याशिवाय राहत नाही लपू-लपू आणि तुला फोनवर सांगतो का मी 2 दिवसापासून तो उपाशीच आहे. का? माझ्यासोबत बोलला नाही. ओके. आणि तू जसा झोपतो म्हणतो मी उपाशी झोपतो, तो तिकडे 2-4 पोळ्या जेवून घेते, हे 7-8 पोळ्या. बिलकुल. तेही जेवते, ही जेवते आणि एकमेकाला लागणार. आम्ही 2-4 दिवसापासून उपाशी आहे. कसे सांगू तुला, कैसे बताऊँ तुम्हें मेरे दिल की ये बात, कि मैं 4 दिन से भूखा हूँ और तू सोने के बाद मैं ताकत से इधर खा जाता हूँ. ओके. प्रश्नार्थक का, ना, केव्हा, कसे, कोठे यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास ती प्रश्नार्थक क्रियाविशेषणे होतात. तर हे तुम्ही पाहिलेलं आहे. याचे उदाहरणं प्रश्नार्थक म्हणजे समजलं? तर प्रश्न कसे सांगू तुला, कैसे बताऊ तुम्हें? निषेधार्थक यानंतर पाहू आपण. न, नाचा वापर नकार किंवा विरोध दर्शवण्यासाठी. न, नाचा वापर नकार किंवा विरोध दर्शवण्यासाठी केल्यास त्याला निषेधार्थक असे म्हणतात. तू न आलेलं बरं म्हणजे त्याला तो काय नकार देऊ राहिला. त्यानेच खरे सांगितले तर ना एक प्रकारचा ते तो खरं सांगणार नाही. हे काय होऊ राहिलं एक प्रकारचा नकार दर्शवून राहिला. ओके. तर हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत पेपरच्या दृष्टिकोनातून. परिणामवाचकचे छोटे-छोटे 5 प्रकार आहेत ते मला इथं ॲड करायचे राहिलेले आहेत. ते मी भाग 2 मध्ये ॲड करून घेऊन येईल. ओके. तर माझ्या मित्रांनो ह्या इतक्या सोप्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. क्रियाविशेषण अव्ययाचे 2 गटामध्ये विभागणी, त्यानंतर 8 प्रकार आहेत आणि त्याच्यामधले आपण 6 प्रकार आज पाहिलेले आहेत. त्याच्यामधले सब प्रकार सुद्धा पाहिलेले आहेत. आशा करतो खूप कमी वेळात तुम्हाला चांगल्या गोष्टी प्रोव्हाईड करण्यात आल्या माझ्याकडून आणि जर तुम्हाला याच्या संदर्भात कुठल्याही अडचणी असेल, काही समजलं नसेल, तर नक्की तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. मी तुम्हाला त्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करेल. आणखी भाग 2 मध्ये या क्रियाविशेषणाच्या तुम्हाला अर्थावरून पडणाऱ्या बरोबर स्वरूपावरून पडणारे प्रकार सुद्धा मी घेणार आहे आणि पी-वाय-क्यू मग आपण मात्र घेणार आहोत कारण पी-वाय-क्यूचे प्रश्न आपल्याजवळ रेडी आहे. भेटूया आपण भाग 2 मध्ये क्रियाविशेषणाच्या. ओके. थँक यू सो मच. स्वस्त राहा, मस्त राहा, अभ्यास करा. जय हिंद.